रामकृष्ण हरी माऊली, जे जे रामकृष्ण हरी. पाहुणे, आज संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्याला पाहायचा आहे, त्यावर चर्चा करायची आहे. अभंग असा आहे पहा. दको सांडू अन्न, दको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी. बातेची खांदी बाळ नेणे सिन, भावना त्या भिन्न गुंडाविया. दको गुंफो भोगी, दको पळो त्यागी. लावणी सारे अंगी देवाचिया, तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा. उपदेश वेगळा उरला नाही, तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा. उपदेश वेगळा उरला नाही. संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय म्हणतात पाहूया. दको सांडू अन्न, दको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी. हे भक्ता मानवा, ईश्वराची प्राप्ती करायची असेल, ईश्वराचं भक्ती करायची असेल तर उपवास करायचा का, अन्न सोडून द्यायचं का, किंवा वनामध्ये निघून जायचं का, सर्वाचा त्याग करून मुलं बाळ सोडून द्यायचे, आई वडील सोडून द्यायचे, आपलं कर्तव्य आहे ते सोडून द्यायचं आणि सरळ वनामध्ये निघून जायचं, याची काही गरज आहे का? तुकाराम महाराज म्हणतात नाही माऊली, नाही. नको सोडू सांडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी. अन्न पाणी सोडू नका. भगवंताच्या प्राप्तीसाठी अन्न सोडून देण्याची गरज नाही. देव पोषण्यासाठी त्याची गरज आहे अन्नाची, ते सोडू नका. त्याचप्रमाणे वनामध्ये सुद्धा जाऊ नका. प्रपंचामध्ये राहून परमार्थ करता येतो, हा संदेश बऱ्याच अभंगांमधून महाराजांनी आपल्याला दिला आहे. भक्तीचा सोपा मार्ग सांगितलेला आहे. काय तर अंतःकरणामध्ये आपल्या मनामध्ये सतत नारायणाचं, भगवान विठ्ठलाचं चिंतन असू द्या. म्हणजे तोच हे सर्व काही करतो असं मनामध्ये ठेवा, असं तुकाराम महाराज म्हणतात. चिंती नारायण सर्वभोगी. आपल्या मनामध्ये भगवंताचं चिंतन सतत करत राहा. म्हणजे तो आपल्या आसपास राहील, आपल्या जवळ राहील, आपल्या अंतःकरणामध्ये तो आहे, कणाकणामध्ये भगवान आहे, याची प्रचिती आपल्याला येईल. आणि म्हणून त्याला प्राप्त करण्यासाठी अन्न पाणी सोडण्याची गरज नाही, किंवा जंगलामध्ये वनामध्ये निघून जाण्याची गरज नाही. मातेची खांदी बाळ नेणे सिन, भावना त्या भिन्न बुडाविया. आईच्या खांद्यावर बाळाला सीन येत नाही, थकवा येत नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. याचं कारण त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना भिन्न नसतातच, त्या एकत्व पावलेल्या असतात मातेच्या प्रेमाशी. आणि त्यामुळे मातेच्या जेव्हा हालचाली होतात बाळाला खांद्यावर घेऊन, तेव्हा त्या हालचालींचा त्रास बाळाला अजिबात होत नाही. कारण मातेशी ते बाळ एकरूप झालेलं असते, मातेच्या ममत्वाशी ते एकरूप झालेलं असते. आणि म्हणून ते मातेच्या खांद्यावर निर्धास्त असते, तिच्या जवळ ते असते. आणि त्याचा विश्वास असतो की आपल्याला सांभाळून घेणारी कोण आहे? माता आहे. लहान बाळाला आपण कधी कधी काय करतो, असं वर फेकतो, ते हसते. याचं कारण त्याला विश्वास असतो की हा आपला बाप भाऊ जो कोणी आहे तो आपल्याला खाली पडू देणार नाही, तो आपल्याला पकडेल. आणि म्हणून त्याला भीती वाटत नाही, हा विश्वास. तसं मातेच्या खांद्यावर जे बाळ असते ते मातेच्या प्रेमाशी एकरूप झालेलं असते, तादात्म्य पावलेलं असते, आणि त्यामुळे सुद्धा ते निर्धास्त असते. त्या बाळाचा विश्वास असतो आपल्या मातेवर.
आणि त्यामुळे त्याला कोणताच त्रास होत नाही, भीती वाटत नाही. पुढे महाराज म्हणतात, नको गुंफो भोगी नको पळो त्यागी, नको गुंफो भोगी नको पळो त्यागी, लावली सारे अग्गी देवाची या. भोगाच्या चक्रामध्ये पडू नको, भोग घेऊ नको असं महाराजांनी म्हटलं नाही. जेवढं पाहिजे तेवढं वासनाच्या तोंडी घाला योग्य मार्गाने. योग्य मार्गाने हे सर्वात महत्वाचं. नैतिक दृष्ट्या योग्य मार्गाने इच्छा आकांक्षा तुमच्या पूर्ण करा. त्यांना दाबून टाकू नका. त्याचं दमन जर केलं तर ते उफाळून वर येतील आणि चुकीच्या मार्गानं त्या पूर्ण होऊ शकतात. पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आपलं मन करू शकते, म्हणून तसं करू नका, दमन करू नका. योग्य मार्गाने त्यांना वाट करून द्या. परंतु या भोगाच्या चक्रामध्ये गुंतू नका, चक्रामध्ये पडू नका. पुढे महाराज म्हणतात, नको पळो त्यागी. तसंच सर्वस्वाचा त्याग सुद्धा करण्याची गरज नाही. म्हणजे भोगाच्या चक्रामध्ये पळायचं नाही, तर त्यागाच्या चक्रामध्ये सुद्धा पळायचं नाही. सर्वस्वाचा त्याग वगैरे करून सुद्धा जाण्याची गरज नाही. या प्रपंचामध्ये राहून तुम्ही परमार्थ अगदी सहजरित्या करू शकता, हेच महाराजांना म्हणायचं आहे. यामध्ये काय करायचं मग? लावली सारे अगदी देवाची या. पण जे काय आपण कर्म करतो, कर्म करायच लागतात. त्या जे काय आपण कर्म करतो ते कर्म सर्व भगवंताच्या चरणी अर्पण करायचे, भगवंताला अर्पण करायचे. आणि जे काय आपल्या हातून करून घेतलं असेल ते भगवान विष्णूनं, भगवान विठ्ठलानं करून घेतलं, ही भावना मनामध्ये जर असली तर नक्कीच आपल्या हातून कर्म सुद्धा चांगले होतील आणि जे काय संकट आपल्यावर येतील ते सहन करण्याची क्षमता सुद्धा भगवंत आपल्याला देईल. देव संकट कमी करू शकत नाही, परंतु संकटातून तरुण जाण्यासाठी मार्ग दाखवू शकतो. किंवा दुसरं काय होऊ शकते तर ईश्वर आपल्याला त्या संकटाचा सामना करण्याची शक्ती आपल्याला देऊ शकतो. संकटाचा सामना आपण करू शकतो योग्य रीतीनं. एवढं ईश्वरावर टाकल्यानंतर होऊ शकते. तर पुढे लावली सारे अगदी देवाची. पूर्वी मला आठवते लहानपणामध्ये आमच्या कधी कधी दूध सांडायचं, कधी कधी तेल वगैरे सांडायचं. आणि अशा वेळेला मग आमची आई भरल्या जाईल तेवढं भरायचं त्यातले, परंतु मातीच्या घरामध्ये भरल्या जाण्याचा प्रश्नच नव्हता. बऱ्याच वेळा एखाद्या भाट्यात वगैरे सांडलं समजा तेल वगैरे, तर ते भरून घेण्याचा प्रयत्न करायचे. आणि जर खाली गेलं तर सरळ भरायचे कृष्णार्पण. म्हणजे जे सांडलं ते कोणाला अर्पण? देवाला अर्पण. तेवढंच समाधान. सांडलं ते तर वापस होत नाही, परंतु मग आता नाहीतरी सांडलं मग ते देवाला घेतलं म्हणत कृष्णार्पण. तसं चांगलं वाईट जे काय कर्म आपल्या हातून होतात, वाईट कर्म आपण मुद्दाम करणार नाही, परंतु जे कर्म आपल्या हातून होतील ते कर्म कोणाला अर्पण करायचे? करता करविता भगवंत आहे असं समजून त्याच्या चरणी अर्पण करायचे. म्हणजे आपणाला मानसिक बळ मिळते आणि संकट जर येत असतील तर त्याला त्यामधून बाहेर पडण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते, किंवा त्याला तोंड देण्याची, धीरानं सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. आणि तेच महाराज म्हणतात की नको गुंफो भोगी नको पळो त्यागी, लावले सारे अग्गी देवाची या. म्हणजे भोगाच्या चक्रामध्ये पडू नको, योग्य मार्गाने उपभोग घे. तसंच त्यागाच्या चक्रामध्ये सुद्धा पडू नको, सर्व काही सोडून सुद्धा जाऊ नको. यामध्ये राहून जे कर्म आपण करू ते ईश्वर अर्पण करायचे, भगवंताच्या चरणी लीन व्हायचं, त्याच्याशी प्रार्थना करायची की हे कर्म माझ्या हातून झालेले आहेत आणि कृष्णार्पण असं त्या कर्मांना करायचं. देवाकडे लावून द्यायचे, देवाच्या अंगी लावून द्यायचे, देवावर ढकलायचे.
कशासाठी? तर ज्यामुळे आपलं आत्मिक बल हे वाढेल आणि ईश्वर आपला पाठीराखा होईल. तुका म्हणे नको पुसो वेळे वेळा, उपदेश वेगळा उरला नाही. तुकाराम महाराज म्हणतात की आता दुसरं काही मला वेळोवेळा विचारू नका, कारण वेगळा उपदेश करण्यासारखं काही नाही. काय करा तर भगवंताचं चिंतन करत राहा. महाराजांना विचारलं समजा एखाद्याला उपास तपास करायचे का, कोणता उपास पकडू, कोणत्या देवाचा पकडू, तर महाराज सरळ सांगतात त्या अभंगामध्ये, नको साठू अन्न नको सेवू वन. तुला सर्व त्याग करून जंगलामध्ये जाण्याची गरज नाही, तसंच अन्न त्याग सुद्धा करण्याची गरज नाही, अन्न सुद्धा सोडण्याची गरज नाही, उपवाशी राहण्याची सुद्धा गरज नाही. फक्त काय कर तर ईश्वराचं चिंतन कर, नारायणाचं चिंतन सतत कर. कारण करता करविता सर्व तोच आहे, नारायणच आहे, विष्णूच आहे. पुढे महाराज म्हणतात मातेच्या खांद्यावर बाळ हे विश्वासाचं राहते, त्याला कोणताच त्रास होत नाही, कारण ते तिच्या प्रेमाशी तादात्म्य पावलेलं असते. तसंच आपण जर ईश्वर भक्तीमध्ये लीन राहिलो, ईश्वराच्या चिंतनामध्ये राहिलो, तर आपल्याला सुद्धा कोणताही त्रास होणार नाही. संकट किती आली तरी ती सहन करण्याची क्षमता पांडुरंग दिल्याशिवाय राहणार नाही, तेवढं मानसिक बळ आपलं वाढल्याशिवाय राहणार नाही. तसंच महाराज यामध्ये म्हणतात परत की भोगाच्या चक्रात गुंतू नको, त्यागाच्या चक्रामध्ये सुद्धा पडू नको. सर्व काही आहे ते ईश्वराच्या चरणी अर्पण कर आणि यापुढे मला काहीच विचारू नको, कारण माझ्याकडे आता दुसरा कोणताही उद्देश करण्यासारखा नाही. सतत चिंतन करा ईश्वराचं, पांडुरंगाचं, हे महाराज यामध्ये सांगतात. तेव्हा रामकृष्ण हरिमाऊली सांगत असताना काही चुका झाल्या असतील तर माफ करा, ग्रहण करण्यासारखं असेल तर नक्कीच ग्रहण करा. जय जय रामकृष्ण हरी. परत एकदा आपण हा अभंग पाहूया. नको साठू अन्न नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी. मातेच्या खांदी बाळ नेणे सिद, भावना ते भिन्न मुंडाविया. नको गुंफो भोगी नको पडो त्यागी, लावणी सारे अंगी देवाची या, लावणी सारे अंगी देवाची या. तुका म्हणे नको पुसो वेळ वेळा, उपदेश वेगळा उरला नाही, उपदेश वेगळा उरला नाही. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय